Somebody told me not to hope to find the woman of my kind. I don't give a damn you're talking to a man who's tired of being blind. We don't deserve to live in cages till the last breath. नमस्कार, अथर्व ढवळे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला फायनल इयरचा स्टुडंट आहे. काही दिवसांआधी माहीत पडलं की गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजची सेवांकुर भारतची जी टीम आहे त्यांनी अपना घर आश्रमची व्हिजिट ठरवली आहे. तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी म्हटलं की आपण जाऊया. आज आम्ही सकाळी इथे पोहोचलो. 9 वाजतापासून आमचं सातत्याने कार्यक्रम चालू आहे. आता जवळपास 4 वाजत आले आहेत, तरी अजूनही काही ॲक्टिव्हिटी मला वाटते जी टीमने ठरवली आहे ती बाकी आहे. इथे आल्यावर माहीत झालं की डॉक्टर भारद्वाज यांनी भरतपूर राजस्थान इथे सुरू केलेला हा एक छोटासा, ज्यांचा कोणी नाही अशांसाठीचा हा अपना घर आश्रम आज महाराष्ट्र आणि अनेक राज्यांमध्ये पोहोचला आहे. आल्यानंतर संवेदनशीलता वाढली आहे. त्या लोकांशी बोलून माणसाचं आयुष्य कसं कलाटणी खाऊ शकतं हेही दिसलं. मला वाटते कधीतरी वेळ काढून अशा उपक्रमांमध्ये जर गेलं तर नक्कीच आपल्यातला हरवत चाललेला माणूस आपण नक्की सापडवू शकतो. कधीतरी इथे आलं पाहिजे असं वाटतं. Of life, all I know right now is that she came like thunder in the sky. I'm freaking out every night. माता की जय. साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. अर्पित कर दो तन मन धन. यार साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. काप उठे धरती अंबर, काप उठे धरती अंबर. मेडिकल डिपार्टमेंट के हेड राजकुमार जी यादव, हमको मैं निवेदन करता हूँ कि आप अपना स्थान पूरा करें. शुद्धिका करते हैं. मैं गवर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई की 3rd ईयर की छात्रा. तो हमारा ऐसा रहता है कि वीकेंड्स पे कहीं पे तो जाना है, कुछ तो प्रोडक्टिव. तो हमारी जो सेवांकुर भारत की कॉलेज टीम है उन्होंने डिसाइड किया कि हम अपना घर आश्रम यहाँ विजिट करते हैं कि सभी जो मानव है उन सबको समानता से जीने का हक है. ये जो थॉट है ना अपना घर आश्रम का, मुझे बहुत अच्छा लगा. तो एज अ मेडिकल स्टूडेंट मुझे ऐसा लगता है कि हमको भी ये जो साइड है समाज की उसकी रियलाइजेशन होना चाहिए. ऐसा आश्रम है, किसी को आँख में कीड़े पड़े हुए, किसी के कान में कीड़े पड़े हुए, मतलब चलो जिसका कोई नहीं है भगवान के अलावा. जैसे कहीं आपको रोड पे पड़ा दिख गया, आप फ़ोन करोगे हमारी एम्बुलेंस आएगी, उसको रेस्क्यू करके ले जाएगी. तो डेली के कपडे चेंज करना. सुट्टीचा दिवस असून शनिवारी आपण एवढं ट्रॅव्हल करून इथं आलो आहे. काहीतरी तो घेऊन जावं असं नक्कीच आहे. तर सेवांकुर भारत सुरुवात झाली 1989मध्ये. 7 डॉक्टर ज्यांचं जस्टच MBBSचं शिक्षण झालं होतं, तर त्यांनी काहीतरी समाजासाठी करावं असं या उद्देशातून 10 बेडचं हॉस्पिटल संभाजीनगर येथे चालू केलं. असा त्याचा मागचा उद्देश की समाजासाठी काहीतरी कार्य करावं. आपण समाजातूनच आला आहोत आणि समाजासाठी काहीतरी आपलं देणं असतं. 1991 पासूनचा प्रवास आता 2025 पर्यंत म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. तो आत्तापर्यंत 600 बेडचं हॉस्पिटल संभाजीनगरमध्ये उपस्थित आहे. आपल्यापैकी बरेच जण DHR व्हिजिट केला असेल. त्याला आपण डॉक्टर खेडेगाव रुग्णालय असं नाव आहे. नाशिकला श्री गुरुजी रुग्णालय आहे. आसाममध्ये शिवसापा हॉस्पिटल असं आहे. आणि आता रांचीमध्ये पण एक नवीन हॉस्पिटल आपलं होतं. आणि आता सध्या 2016मध्ये सेवांकुर भारत म्हणजे आपण पूर्ण भारत त्याचा प्रवास झाला आहे. बऱ्याचशा राज्यांमध्ये आपण पोहोचले. महाराष्ट्र व्यतिरिक्त काही बाकीच्या राज्यांमध्ये आहे. तर सेवांकुर भारत असं त्याचं नाव झालं. 2016 पासून वनवीकची सुरुवात झाली. माझ्यामध्ये कोविडमध्ये 1 वर्ष आपण नाही गेलो. तर तिथून साधारण आता हे या वर्षीचं 10वं वनवीक आहे आपलं, जे जशपूर नगरला आहे. 5 एप्रिलपासून 13 एप्रिलपर्यंत. अथर्व ढवळे सर जो मुद्दा अमरावती से है. सर सेवांकुर में कोकण प्रांत भौतिक प्रमुख ऐसा आपका दायित्व है. शुभम खोलप सर जो मुद्दा नासिक से है. सेवांकुर में कोकण प्रांत प्रमुख ऐसा आपका दायित्व है. मुंबईमध्ये मी मूळचा संभाजीनगरचा आहे. सध्या 2nd ईयर बॅच रिप्रेझेंटेटिव्ह ही माझी जॉब आहे. मौल्यवान समय हमने दिया, इसलिए पूरे सेवांकुर भारत आइसोलेशन वार्ड जहाँ पे स्टार्टिंग में लाया जाता है प्रभु जी को. एंड दिस इज़ जनरल वार्ड जहाँ सब टेस्ट होने के बाद एडमिट किए जाते हैं. गेस्ट रूम एंड दिस इज़ आइसोलेशन वार्ड फॉर HIV पॉजिटिव पेशेंट. डाइनिंग हॉल, द जनरल डॉर्मेटरी where everyone has their own bed and every gate is locked so they can't escape.
is Nagesh Prabhuji. He can't eat by himself, so one of his colleagues is feeding him. टेगल खीर सर्व करत आहे. शुभम सर राजमा प्रोटीनिशियस महादेव. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I. हॅलो श्रुतिका. हॅलो सर. तर तुम्हाला आजची कल्पना सुचली कशी? हां तर मग त्या टीममध्ये आम्ही जेव्हा सुट्ट्या असतात ना विकेंडला किंवा सेकंड फोर्थ सॅटर्डेला, तेव्हा आम्ही डिसाईड करतो की कुठल्या तरी प्रोजेक्टला व्हिजिट करायचं. मग ते विचार करत असताना आम्हाला सुचलं की यावेळेस आपण आश्रमाला व्हिजिट का नाही करू. मग आम्ही ते आश्रम शोधू लागलो, ऑनलाईन सर्च वगैरे केलं. मग आम्हाला अपना घर आश्रम या प्रोजेक्टबद्दल समजलं. मग मी ऑनलाईन सर्च वगैरे करून मग आम्ही व्हिजिटला आलो. राजश्री, हॅलो सर. तर तुम्ही दोघींनी मिळून जो प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, तर तो ऑर्गनाईज करताना म्हणजे कसं ऑर्गनाईज केलं आणि काय अडथळे आले किंवा कसं प्लॅन आउट झालं सगळं? सर्वात आधी तर आम्हाला अपना घर आश्रमबद्दल माहिती काढावं लागली की आश्रम कुठे आहे, कसं आहे, इथे किती लोक राहतात, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, त्यांचा शेड्यूल काय आहे, हे सगळं काढून आम्ही एक पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला आहे याचा की त्याचं शेड्यूल वगैरे काय आहे. सेकंड थिंग आम्ही हे केलं आहे की आपल्यासोबत आपल्यासारखे खूप सारे इंटरेस्टेड मुलं असतील. जशी आपली सेवांकूर टीम खूप इंटरेस्टेड आहे, खूप ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व दाखवते, खूप एक्सायटेड असते. तर तशी आम्ही रजिस्ट्रेशन लिंक बनवून लोकांचे म्हणजे आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन घेतलं आहे, किती येतील किती नाही, त्याचं मग एक एक्सपेन्स काढला आहे येणं जाणं वगैरे सगळं. आणि जेवढे मुलं रजिस्टर्ड झाले, आपले ऑलमोस्ट 30 मुलं होते सगळे, आणि सगळे त्याच्यातले फक्त जे अनुपस्थित आहे ते घरी आहेत, बाकी जे सगळे इथे आहेत ते आलेले आहेत. याचा एक्सपेन्स वगैरे काढून आश्रमसोबत कॉन्टॅक्ट करून त्यांचा शेड्यूल घेऊन आणि तसं प्लॅन आउट केलं आहे. ओके. हेलो निष्ठा. हेलो सर. सो आपका इस बार सेवांकुर में पहला अनुभव था, पहला इवेंट था जो आपने अटेंड किया, तो आप कुछ शेयर करोगे आपका अनुभव आज? यस सर, फॉर श्योर. नमस्कार सभी को, मेरा नाम निष्ठा गुप्ता है. मैं जीडीसी मुंबई से फर्स्ट ईयर की स्टूडेंट हूँ. इस बार मेरा सेवांकर में पहला वो था और हम अपना आश्रम में आए थे. मेरे को यहाँ का जो कंसेप्ट है कि हम बिना किसी मतलब के किसी के लिए कर रहे हैं. एक बारी को हम अपने परिवार में अगर हमें कोई कुछ कह देते तो हम उसके लिए करने से पहले 10 बार सोचते. और यहाँ पे कुछ ऐसे लोग जिनके बारे में हमें कुछ नहीं पता, जिनके परिवार का नहीं पता, नाम का नहीं पता, उनके लिए इतनी श्रद्धा रखना, उन्हें प्रभु जी कहकर बुलाना, इतना सम्मान देना, तो ये चीज़ मेरे को बहुत ज़्यादा अच्छी लगी. और जिस तरीके से उनकी छोटी छोटी चीज़ों का ध्यान रखना, साफ़ सफाई का, खाने का, और इसी वजह से शायद मैं इसके साथ जुड़े भी रहना चाहूँगी. तो हॅलो अथर्व. हॅलो सर. तर तुझा आजचा अनुभव सांगशील आम्हाला? नमस्कार सर्वांना, माझं नाव अथर्व कावडे आहे. मी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज इन हॉस्पिटल मुंबई इथील फर्स्ट इयरचा BDSचा विद्यार्थी आहे. मी आज वसई इथे अपना आश्रम इथे आलो आहे आमच्या कॉलेजच्या सेवांकुर टीमसोबत. सो हे अपना आश्रम हे असं एक आश्रम आहे जिथे अशी जी लोकं असतात ज्यांना बघणारं कोण नाही आहे, ज्यांची मेडिकल हेल्थ किंवा फिजिकली जे थोडे डिसेबल्ड आहेत, जे रोडवर असतात, ज्यांची कोण काळजी घेत नाही, अशा लोकांना ही आश्रमची टीम आहे जी ते ऑन द स्पॉट जाऊन ॲम्ब्युलन्समधून पिक करून आश्रमला आणते. त्यांना आंघोळ घालणे, त्यांची हायजीन मेंटेन करणं, त्यांची केस कापणं, त्यांचे दाढी ट्रिम करणं, हे सगळं इकडे बघितलं जातं. त्यांना चांगल्या प्रकारचं खाणं, त्यांची चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट, व त्यांची जर मेंटली जर स्टेबल नसतील तर त्यांना काउन्सिलिंग करून त्यांची मेंटल हेल्थ स्टेबल करण्यात येते. आणि जोपर्यंत ते पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत त्यांना इथे ठेवलं जातं. त्यांच्याकडनं त्यांच्या घरच्यांची माहिती घेतली जाते. जर घरच्यांशी संपर्क होत असेल तर त्यांना घरच्यांकडे परत पोचवले जाते. जर असं शक्य नसेल तरी हा आश्रम त्यांना त्यांची काळजी घेण्याची क्षमता ठेवतो आहे. मला हे खूप आवडलं की असं लोक ही स्वतःहून काही सेल्फलेसली लोकांची मदत करत आहेत आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मला आज अनुभव खूप चांगला होता आणि मी अशी अपेक्षा करतो की ह्यापुढे मी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मला जाता येईल. थँक्यू सर. दॅट वॉज सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. हॅलो गाईज. तर तुमचं एवढं इम्पॉर्टंट इयर आहे, फायनल इयर, तर त्यामुळे तुम्ही वेळ काढून आलात, तर काय म्हणाल? छान एक्सपिरियन्स होता. इथे लोक ज्या पद्धतीने म्हणजे त्यांची काळजी घेत आहेत, त्यांच्यासाठी सगळं करत आहेत, खूप छान वाटलं बघ. म्हणजे असे पण काही लोक आहेत की ज्यांना गरज आहे, सगळं त्यांना इथे प्रोव्हाइड केलं जातं. वैष्णवी. येस येस. खूप आनंद होतो ॲक्च्युली. आणि सेवांकुर सोबत हे माझं पहिल्यांदाच
वर्षापासून मी अशा प्रोग्रामला आली आणि मला असं वाटते इथून पुढे पण मी जायला पाहिजे किंवा आतापर्यंत मी जायला पाहिजे होतं. नो रिग्रेट. खूप छान आहे. 2 वर्ष आहेत अजून. ऑब्व्हियसली इथून पुढे नंतर पण आम्ही राहू. हो नक्कीच. काय ॲड करशील? माझे फर्स्ट विजिट होता, खूप छान वाटतं आणि येत जाईल. पद्मा? ॲक्च्युली वृद्धाश्रमात जायचं किंवा आश्रमात जायचं मला लहानपणापासूनच वाटायचं, कारण आपण बघतो की लोक बर्थडे करतात वगैरे. पण आज पहिल्यांदा मी इथं आले, त्यांच्याशी बोलले, अगदी बेसिक गोष्टींपासून मी बघितलं की त्यांचं काय काय करावं लागतं. आपण बघतो रील्समध्ये वगैरे, पण मी आज हे प्रत्यक्ष बघितलं आणि मला कळलं की खरंच देणाऱ्याचे हात हजारो. सगळं म्हणजे इथे खूप हजारो हात आहेत त्यांच्या मदतीला आणि ते घेणारे पण खूप छान पद्धतीने ते घेत आहेत. त्यांना त्यांचा खूप जास्त बेनिफिट होत आहे, त्यांच्या घरी ते जात आहेत आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे की परमेश्वराने ज्यांना बनवले त्यांचीच आपण सेवा करणं, त्यांना प्रभू मानणं आणि हे सगळं ह्या आश्रमात होतं आहे. त्याला आम्ही व्हिजिट करायला आलो आणि सेवांकूरमुळं हे शक्य झालं. सो थँक्यू सेवांकूर. व्हेरी वेल सेड. माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. So that was it. That was our trip to Apna Ghar Ashram. So if you want to help this organization, I'll share you the details. You can take screenshot or you can check the description. So अगर आपको यहाँ पे आना है, विजिट करना है, तो आप उनसे कांटेक्ट करके आ सकते हो. यहाँ पे हेल्प करने के बहुत सारे अलग अलग प्रकार है, जैसे कि लंच हो गया, मील हो गया. काफ़ी अच्छा दिन रहा आज का. सो लेट्स ऑफ ऐसे और इवेंट करेंगे हमारे कॉलेज से. तो डैट वॉज इट. थैंक यू. These days I don't worry about much. I think we should have some more fun. I still dream about the days when we were young. I'll take a hit and still finish in one, yeah, yeah.